नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे। कारण असं की शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भातली खूप महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी असू शकते। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती काय आहे तर बघा, राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर होऊ शकतो। मित्रांनो, आता जी कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार होती, अखेर त्या 30 जूनला होणाऱ्या कर्जमाफीला आता विलंब लागू शकतो। त्याचं कारण असं की आता विधान परिषदेच्या जी निवडणूक आहेत, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे आता या गोष्टीला वेळ लागू शकतो। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहोत, संपूर्ण माहिती देखील समजून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो। आणि तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला रोज अशीच विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। तर चला, जास्त वेळ न घेता ही माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। कर्जमाफीचा निर्णय आता आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असे आश्वासन दिले होते। मात्र कर्जमाफीच्या या निर्णयाला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जूनपर्यंत आचारसंहिता राहणार आहे। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे सरकारचे आश्वासन होते। सहकार मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केला होता। मात्र आता विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवर पडणार आहे असे दिसत आहे। यामुळे बळीराजाला कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अडचणीची शक्यता वर्तवली जात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत महापालिकांचे सर्व नगरसेवक, नगरपालिका, नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व स्वीकृत सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असतात। सर्वसामान्य मतदार नसल्याने सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र सर्वसामान्यपणे असे मोठे निर्णय घेण्यास टाळले जाते असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे। अशात राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात काय प्रक्रिया पुढे केली जाते हे बघणे अतिशय महत्त्वाचे ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून अखेरपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत दिले होते। राज्यातील 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। सुमारे 27,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य सरकारवर पडणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावर 2 लाखांपर्यंत माफी प्रस्तावित आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच मंत्रिमंडळात प्रस्तावावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आहे।